घरच्या घरी बनवा मार्केटसारखा साबुदाणा चिवडा, ज्याचा साबुदाणा जो आहे तो सुद्धा मार्केटचा जसा साबुदाणा असतो फुललेला तसा तो होणार आहे। आणि तो जो साबुदाणा आहे तो सुद्धा मी घरी बनवलेला आहे, त्याला लायलॉन साबुदाणा बोलतात। बटाट्याचा किससुद्धा मी घरीच बनवलेला आहे, त्याची रेसिपी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती भेटून जाईल। हा चिवडा तुम्ही महिने 2 महिने हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवू शकता आणि उपवासाच्या वेळेला सुद्धा तुम्ही हा खाऊ शकता। तर चला आपण वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढईत तेल तापायला लावलेले आहे। सगळ्यात आधी आपण हा किस आहे तो तळून घेणार आहोत। हा किस मी घरीच तयार केलेला आहे, याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती भेटून जाईल। तेल इथे आपलं गरम झालेलं आहे। हा किस आपण जो बनवलेला आहे तो आपण असं तेलामध्ये घालून घेऊया। गुलाबी आपल्याला असा तळून घ्यायचा आहे। तळून घेऊया। किस जो आहे तो तळून झालेला आहे आपला। आता आपण हा जो लायलॉन साबुदाणा आहे हा सुद्धा मी घरीच बनवलेला आहे, हा आपण टाकणार आहोत थोडा थोडा करून आणि आता लगेच काढून घ्यायचा आहे, नाहीतर हा जळेल। एकाच भांड्यात काढून घेतो आपण सगळं। ज्या भांड्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचं असेल त्या भांड्यामध्ये तुम्ही हे सगळं तळलेलं साहित्य काढून घ्यायचे। हे बघा साबुदाणा आणि किस आपला तळून झालेला आहे। आता आपण हे शेंगदाणे जे आहे ते तळून घेऊया। गोल्डन होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे जे आहे ते तळून घ्यायचे। बघा शेंगदाणे आपले झालेले आहेत तळून। आता आपण शेंगदाणे काढून घेऊया। हे खोबरं आहे कट केलेलं ते सुद्धा तळून घेऊया। खोबरं सुद्धा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला। हिरवी मिरची आणि कढीपत्ता, हे बघा हे तळून झालेलं आहे आपलं। आता आपण हे काढून घेऊयात। हे बघा जिन्नस मिक्स करण्यासाठी आपल्याला खोल भांड्याचा वापर करायचा आहे। इथे मी मोठा टोप घेतलेला आहे। हे सगळे जे आहे शेंगदाणे, मिरची, कढीपत्ता तो सगळं आपण याच्यात घालून घेऊ आणि ही मीठ, पिठी साखर हे सुद्धा घालून घेऊया आणि हे आपल्याला हातानेच असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा चिवडा जो आहे आपल्याला मिक्स करून झालेला आहे। आपला चिवडा जो आहे तो आपला मिक्स करून झालेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी ही मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।